उमेद महिला कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येतोय। उमेद अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनानं दखल घ्यावी यासाठी राज्य संघटनेकडून गाव स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत आंदोलनाबाबतचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय। त्याचाच एक भाग म्हणून 3 ऑक्टोबरपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेत। उमेद अभियानाला कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळावी, तसंच उमेद अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यात यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू स्मारक भवनात आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा संघटनेच्या वतीनं या मेळाव्यातून देण्यात आलाय। आता 3 ऑक्टोबर पासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे आणि आमचा हा लढा कायम राहणार आहे। तेव्हा शासनाला आमची एवढीच विनंती आहे, आमच्या फक्त 2च मागण्या आहेत। एक म्हणजे आमची आस्थापना उमेद ही कायमस्वरूपी करा आणि या अंतर्गत जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत किंवा केडर आहेत त्यांना कायमस्वरूपी तुम्ही समाविष्ट करून घ्या। एवढ्या 2च मागण्या आमच्या असताना ह्याच्यावर अजूनही निर्णय होत नाही। त्यामुळे शासनाला आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर यावर विचार केला तर ठीक, नाहीतर आमचे आंदोलन असंच चालू राहणार। या मेळाव्याला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशा गुरव, सचिव आरती पाटील, संघटना सहाय्यक निलोफर शेख यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या।